नमस्कार, मी सीमा TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचे। सुरुवातीला मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात। देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे असं झालं पाहिजे। देवाभाऊंनी दिल्लीवारी करावी, देशाची सूत्र हाती घ्यावी। शिंदेंमुळे राज्यात भाजपचं सरकार आलं। शिंदे सेनेचे नेते बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंकडे सूत्र येतील। शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत। महाजनांचा रेकॉर्ड खराब। बावनकुळेंची शिफारस स्वतः फडणवीसच करतील, संजय राऊत यांचा दावा। राऊतांना उबाठामध्ये नगरसेवक निवडण्याचा अधिकार नाही, ते भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार हे सांगत आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच 2029ला निवडणूक लढवली जाईल। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला। 2029 नंतर मोदींचं सरकार राहणार नाही। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाल्यास आमच्या शुभेच्छा। मराठी माणूस पंतप्रधान होत असल्यास आनंदच, संजय राऊत यांचं विधान। मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, केंद्रात जाणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। दिल्लीतून मुख्यमंत्री बनवण्याचे अधिकार संजय राऊतांना मिळालेत असं वाटतंय। बावनकुळे मुख्यमंत्री होणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांचा टोला। फडणवीस 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहावेत हीच इच्छा, मंत्री दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया। तर बच्चू कडू हे देशाचे नेते, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं अशी प्रतिक्रिया। शिंदेच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर। श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडे नेलं होतं। श्रीकांत शिंदे चार्टर्डने ओमराजे निंबाळकरांना सुद्धा घेऊन गेले होते। आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। अखेर सत्याचा विजय, पद्मसिंह पाटलांच्या समर्थकांचा व्हिडिओ व्हायरल। पद्मसिंह पाटलांच्या जुन्या सहकाऱ्यांकडून भेटीगाठी। एका सहकाऱ्याकडून सोशल मीडियावर मनोगत व्यक्त। उद्धव ठाकरेंचं 18 जुलैला नागपुरात रामरक्षा आंदोलन। राम मंदिरातील चोरीच्या विरोधात आंदोलनासाठी आदित्य ठाकरे आणि मुंबईतले नेते नागपूरला जाणार। पवार कुटुंबामध्ये पुन्हा सनई चौघडे वाजणार। पार्थ पवारांचा कायनात धर यांच्याशी साखरपुडा होणार। पुण्यामध्ये 29 जुलैला सोहळा पार पडणार। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी सुहास कदम यांच्या अन्नत्याग आंदोलनाला यश। आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे सोलापूर शहर पोलिसांकडून आश्वासन। ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी। जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद हे शिवसेनेच्या ताब्यात। अमरावतीजवळील 67 कोटींच्या बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणापूर्वी श्रेयवादाचा वाद पेटला। रेल्वेच्या पत्रिकेमध्ये खासदार बळवंत वानखडे यांचं नाव असताना आमदार रवी राणा यांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये ते नसल्याचा आरोप। ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये येणाऱ्या विदेशी पाहुण्यांसाठी नागपूर सज्ज। नागपुरात पांढरा कपडा लावून प्रशासनानं कचरा, बांधकाम साहित्य झाकलं। परदेशी प्रतिनिधींच्या नजरेस शहरातील अपूर्ण प्रकल्प पडू नयेत यासाठी कपडा लावला। रुग्णालयातील मारहाण प्रकरणानंतरची बॅनरबाजी चर्चेत। डॉक्टरांवर हात उचलणं चुकीचं। मोठमोठ्यांना गार केलं गमतीमध्ये असं म्हणणाऱ्यांना 17 वर्षात एक सरकारी रुग्णालय देखील सुसज्ज करता आलं नाही, हीच खरी शोकांतिका, बॅनरवर आशय। अंधेरी रेल्वे स्थानकामध्ये मराठीत संवाद साधण्याची मागणी केल्यामुळे प्रवाशाला टीसीनं बंदिस्त करून ठेवल्याचा आरोप। संबंधित प्रवाशाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची ही प्रक्रिया।